टायर फुटल्याने लक्झरी बस उलटली, 7 गंभीर, 20 किरकोळ जखमी तर एक मयत. चांदवडजवळ मध्यरात्री भीषण अपघात, प्रवाशांमध्ये एकच आरडाओरड. चांदवड येथील हॉटेल निकिताजवळ मालेगावकडून नाशिककडे जाणारी लक्झरी बस शनिवार दिनांक 9 मे रोजी मध्यरात्री 12:30 ते 1 वाजेच्या सुमारास भीषण अपघातग्रस्त झाली. भरधाव वेगाने धावणाऱ्या बसचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावर उलटली. या भीषण अपघातात 7 प्रवासी गंभीर जखमी झाले असून 20 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातग्रस्त लक्झरी बस क्रमांक MH18 BG 4005 ही मालेगावकडून नाशिकच्या दिशेने जात होती. अचानक टायर फुटल्याने बस डिव्हायडरलगत उलटल्याने प्रवाशांमध्ये एकच आरडाओरड झाली. अपघाताची माहिती मिळताच हायवे रुग्णवाहिका पेट्रोलिंग टीम तसेच स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने चांदवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तर गंभीर जखमींवर प्राथमिक उपचार सुरू केले, तर काहींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. हायवे रिकव्हरी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त बस रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. यामध्ये राजेंद्र अमरसिंग सोळुंकी वय वर्ष 60 पुणे हे मयत झाले आहेत. जखमींची नावे शोभा विजय बिरारी राहणार रावळगाव, पंकज मनोहर सिंग पाटील राहणार पुणे, नितीन वामन कुराडे राहणार वणी, विजय तुळशीराम बिरारी राहणार रावळगाव, राजेंद्र अमरसिंग सोळंकी राहणार पुणे, दर्शन भगवान पाटील राहणार पुणे, मिथुन तापीराम गिल राहणार आर्वी, जयश्री चंद्रकांत पाटील राहणार आर्वी, संगीता भगवान पाटील राहणार चुंबाळे, देवानी पंकज पाटील, कल्पना अशोक चिले राहणार आर्वी, तुषार तापीराम गिल राहणार पुणे, निंबा शिवाजी पाटील राहणार वणी धुळे, मेघश्याम सुनील दंगल राहणार सटाणा, भूषण ताराचंद पाटील राहणार चोपडे, वंदना दिला चव्हाण पुणे, रेखा करण सोनवणे राहणार सांगवी, अरबाज भिका मेहलाल राहणार शिरपूर, मयूर सूर्यभान जाधव राहणार चांदवड, मनोज सोपान गांगुर्डे राहणार दिग्वत, आदित्य राजेंद्र पाटील राहणार पुणे, गौरव कांतीलाल साळुंके राहणार धुळे, दत्तात्रय हनुमंत बर्डे राहणार पुणे, वैष्णवी राजेंद्र पाटील राहणार पुणे, अशोक रूपचंद चित्ते राहणार पुणे, जयदीप सिसोदिया राहणार पुणे, अनिता पाटील राहणार पुणे आदी प्रवासी जखमी झाले आहेत. सोमा टोलचे कर्मचारी निलेश कुलकर्णी, संजय ठाकूर, मिजान घासी, संजय जाधव, सागर आढाव, तुषार अहिरे, शहीद कुरेशी व अनिकेत निर्भवने यांनी मदतकार्यात सहभाग घेतला. तसेच पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि चांदवड पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा तपास चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन राऊत करत आहेत. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.